कल्याणमध्ये राहणारा हा 24 वर्षीय लवकुमार सिंग. लवकुमारला व्यसन करण्यापेक्षा व्यसन सोडवणं महागात पडलंय. अंमली पदार्थांचं व्यसन जडलं म्हणून त्याला घरच्यांनी बदलापूर जवळच्या इनगाव इथल्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं. केंद्रात त्याच्यावर 3 महिने उपचारही करण्यात आले आणि तो व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर आला तो ह्या अशा अवस्थेत. त्याच्या पोटाला सूज आली होती, त्यामुळे त्याला बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या अघोरी इलाजाचा पर्दाफाश झाला. मैं क्यों करूं करके उसको बहुत मारा था और इतना मारा कि वो उठ के खड़ा भी नहीं हो पा रहा है. गेल्या आठवड्यापासून हा मारहाणीचा प्रकार सुरू होता, त्यामुळे आपण अन्न पाणी सोडलं होतं असं लवकुमार सांगतो. बहुत मारते थे सर, इधर बहुत मारा, इधर बैठने को नहीं होता सर, इतना मारा. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी संस्था चालकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करतायत. आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी पण केलेली आहे आणि त्या सर्वांना पोलीस स्टेशन येथे आणलं असता त्या लवकुमार सिंग याच्या नातेवाईकांची तक्रार सुद्धा आपण घेण्यास सुरुवात केली. व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थाचालक दीपक गाबा यांना याबाबत विचारलं असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. हे त्यांनी आमच्यावर आरोप करतात, कारण की ते जे ड्रग ऍडिक्ट आहे त्याला आता व्यसनाची क्रेविंग होत आहे, त्याला मानसिक ओढ होत आहे की व्यसनाची, की त्याला व्यसन करायचंय, पण आता ते इथून जाणार कसं, आम्ही सोडत नाही. व्यसनमुक्तीच्या नावाखाली तरुणांचं असं शोषण करणाऱ्या ह्या केंद्रावर कडक कारवाईची मागणी सिंग कुटुंबियांनी केली आहे. चंद्रशेखर भुयारचं ब्युरो रिपोर्ट, बदलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.